हा कॅमेरामन कुठे घेऊन जाणार आहे बरं आपल्याला, तर बघूया. भारतातील प्राचीन काळातील अनेक ऋषी मुनी, तपस्वी, सिद्धयोगी यांनी भारताला नव्हेच तर जगाला एक खूप सुंदर देणगी दिलेली आहे. तर ह्या देणगीचे मॉडेल स्वरूपात प्रदर्शन कण्हेरी मठामध्ये साकारलेलं आहे. तर आज आपण कण्हेरी मठातील ह्या सिद्धगिरी म्युझियमला भेट देत आहोत. तर आपण आता पुढे बघायला सुरू करूयात. हे म्युझियम पाहण्यासाठी आपल्याला 200 रुपयाचं तिकीट काढून घ्यावं लागतं. तर आम्ही ते तिकीट काढलं आणि आतमध्ये प्रदर्शन बघायला निघालो. इथे बाहेरच एक गावाची रचना दाखवलेली दिसते. त्याचबरोबर इथं हरणांचं पण एक सुंदर मॉडेल आहे. एकदम जिवंत वाटतं ते. प्रवेशद्वारावरच आपल्याला काळसिद्धेश्वर स्वामींचं दर्शन होतं. आपण त्यांना वंदन करून पुढे आतमध्ये आपण जात आहोत. पुढे गेल्यानंतर एकदम गुहेतच एंट्री केल्यासारखं आपल्याला दिसून येतं. पूर्ण गुहेसारखीच रचना केलेली आहे आणि एकदम प्राचीन वातावरण तयार केल्याचा प्रयत्न आहे. हा उद्घाटनाचा फलक आपल्याला दिसतो आहे, आपण तो पाहत आहोत. आणि इथं पुढे गेल्यानंतर आता हळूहळू आपण एक प्राचीन काळातील ऋषीमुनींच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहोत. हे योगविद्येवर भाष्य करणारे महर्षी पतंजली आहेत. हे सुपरिचित नारद मुनी. हे पंचतंत्राची रचना करणारे विष्णू शर्मा. या भारतातील थोर विदुषी गार्गी. महर्षी वाल्मिकींचंही शिल्प इथं आपल्याला पाहायला मिळतं. हे थोर ऋषी विद्यावाचस्पती ज्यांनी आपल्या ग्रंथाचे नाव आपल्या पत्नीच्या नावानं ठेवले. हे नाट्यशास्त्राचे रचनाकार भरतमुनी. या गुहेच्या भिंतीवर सर्व बाजूनी अशा योगासनाच्या पोजेस केल्या आहेत. इथे आपण
रामाला उष्टी बोरे देणाऱ्या शबरी मातेला पाहत आहोत। वायुविजनासाठी असे अधूनमधून झरोखे ठेवण्यात आले आहेत। हे भारतीय आयुर्वेदाचे जनक महर्षी चरक संहिता आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे। महर्षी सुश्रुत आणि सुश्रुत संहितेबद्दल आपण ऐकलेलं आहे। तर त्या काळात हे शस्त्रक्रिया करत असत। शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी। हे एक थोर खगोली आर्यभट्ट। थोर विदुषी उभय भारती। हे थोर गणिती भास्कराचार्य व त्यांची कन्या लीलावती। भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला। प्राचीन काळातील ऋषीमुनींचं दर्शन झाल्यानंतर आपण बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचं दर्शन होतं। त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील विविध खेळ, त्याचबरोबर कृषीसाठी लागणारी वेगवेगळी कामे, जसे की ही बैल नांगरणी, पेरणी, अशा वेगवेगळ्या गोष्टी इथं दर्शविलेल्या आहेत। यामध्ये आपण हे पाहत आहोत गुरे चरायची जागा, मुलांची खेळण्याची जागा, त्याच्याबरोबर शेती, शुद्ध हवा आणि ही बैलांची ही नांगरणी, हे असं आता आपण पाहत आहोत। हे सर्व पाहून झाल्यानंतर आपण हे ग्रामीण जीवनातील जीवन आपण आता बघायला पुढे जातो। ग्रामीण भागातील दरवेशी, मदारी, वेगवेगळे खेळ, त्याच्याबरोबर आपण एका स्वयंपूर्ण खेड्यामध्ये प्रवेश करतो। या स्वावलंबी खेड्याचं पूर्ण दर्शन आपण दुसऱ्या व्हिडिओतून पाहू शकतो।